आत्ताची सर्वात मोठी बातमी आणि सर्वात मोठं वक्तव्य समोर आलेलं आहे. तर लक्षात घ्या, मोठी बातमी आहे. ABP माझा न्यूज आर्टिकलने ही बातमी दिलेली आहे. शेतकऱ्यांचं 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार. नियमित कर्जफेड करणाऱ्यांना 50,000 रुपयाचं प्रोत्साहन मिळणार. शरद पवारांची ही घोषणा झालेली आहे. जसंही महाविकास आघाडीचं सरकार येणार त्यामध्ये शेतकऱ्यांचं 3 लाख रुपयापर्यंतचं जे कर्ज आहेत, जे मागील महाविकास आघाडी सरकारमधील उद्धव ठाकरे यांनी 2 लाखापर्यंतचं केलेलं होतं, त्याच पद्धतीने जर का महाविकास आघाडी सरकार जर का पुन्हा आलं तर शेतकऱ्यांचं 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार आहेत. आणि नियमित जे कर्जफेड करणारे आहेत त्यांना 50,000 रुपयाचं प्रोत्साहन दिलं जाणार आहेत. ही शरद पवारांची घोषणा झालेली आहे. आता त्यांचं डिटेलमध्ये काय म्हणणं आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर लक्षात घ्या, आमचं सरकार आल्यावर आम्ही कृषी समृद्धी योजना लागू करणार असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी केलं. म्हणजे लक्षात घ्या, हे जे काही 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार आणि जे नियमित कर्जफेड करणारे आहेत त्यांना 50,000 रुपयाचं जे प्रोत्साहन देणार आहेत, त्यामध्ये ती योजना असणार आहेत कृषी समृद्धी नावाची. म्हणजेच कृषी समृद्धी योजनेद्वारे हे सर्व काही दिलं जाणार आहेत असं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे. तर शेतकरी हा तुमच्या माझ्या भुकेची समस्या सोडवणारा राजा आहे, मात्र सध्या तो संकटात आहे. काय काय म्हटलेलं आहे ते जाणून घ्या. या भाजपच्या सरकारनं शेतकऱ्यांच्या दुःखाकडे बघितलं नसल्याची टीका शरद पवार यांनी केली. आज मुंबईत महाविकास आघाडीची जाहीर सभा होत आहेत. या सभेत पवार बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कोण कोण उपलब्ध होते लक्षात घ्या. राष्ट्रीय काँग्रेसचे जे काही अध्यक्ष आहेत मल्लिकार्जुन खरगे राष्ट्रीय चेहरा आहेत, त्याचबरोबर खासदार राहुल गांधी, राष्ट्रवादीचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, वर्षा गायकवाड यांच्यासह प्रमुख नेते हे उपस्थित होते. त्यात आणखीन काही महत्त्वपूर्ण गोष्टींचा उल्लेख शरद पवार यांच्याकडून झालेला आहे आणि महत्त्वाच्या नेत्यांनी सुद्धा यात सहभाग नोंदवलेला आहे. तर लक्षात घ्या, महाराष्ट्र हे आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचं राज्य आहे, हे सर्वांना माहीत आहे. मोदी सरकारला सुद्धा हे माहीत आहे की GDPच्या बाबतीत जर का विचार केला तर महाराष्ट्र हे सर्वात महत्त्वाचं आणि मोठं राज्य आहे. महाराष्ट्र हे देशातील महत्त्वाचं राज्य आहे. आर्थिकदृष्ट्या आपलं जर का राज्य बघितलं तर महत्त्वाचं असल्याचं शरद पवार म्हटलेलं आहे. उद्योगाच्या गुंतवणुकीच्या बाबतीत मागे राहिलं असल्याने शरद पवार म्हणाले. म्हणजे लक्षात घ्या, आता विरोधी पक्ष आहेत, टीका तर करणारच. त्यांनी असं म्हटलं आहे की उद्योगाच्या आणि गुंतवणुकीच्या बाबतीत जसंही महायुती सरकार आलेलं आहे त्या बाबतीत आपलं महाराष्ट्र राज्य पिछाडीवर गेलेलं आहे. आज राज्यात महिलांवर अत्याचार होत आहेत. राज्यामध्ये 64,000 महिला व मुली बेपत्ता आहेत. त्याचा तपास लागत नाहीत असंही शरद पवार म्हणाले. आज शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार असल्याचे शरद पवार म्हणाले. म्हणजे शिक्षण क्षेत्रातसुद्धा भ्रष्टाचार असल्याचं त्यांनी दाखवून दिलेलं आहे. भ्रष्टाचार कोणत्या टोकाला गेला आहे याचे उत्तम उदाहरणसुद्धा त्यांनी दिलेलं आहे. आणि ते म्हणजे सिंधुदुर्गमध्ये जो काही छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारलेला होता, या पुतळ्यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचे शरद पवार यांनी म्हटले. त्याचबरोबर गेटवे ऑफ इंडियाचा पुतळा किती काळापासून उभा आहे, त्याला काही झालं नाही, पण मोदींच्या हस्ते उद्घाटन झालेला पुतळा कसा काय पडतो. यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान या सरकारनं मोठा भ्रष्टाचार करण्याचं काम केल्याचे शरद पवार म्हणाले. तर लक्षात घ्या, खूप पाडे वाचून दाखवलेले आहेत शरद पवारने महायुती सरकारचे. आणि त्यातले त्यात त्यांनी शेतकऱ्यांसाठी आनंदाची घोषणाही केलेली आहे. ती म्हणजे शेतकरी सुखी होईल, परंतु केव्हा, जेव्हा महाआघाडीचं सरकार येईल. म्हणजेच आमचं सरकार आल्यावर आम्ही कृषी समृद्धी योजना लागू करणार असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी केले. या योजनेच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांचं 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ करणार असल्याची घोषणा शरद पवार यांनी केलेली आहे. लक्षात घ्या, शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे की जसंही महाविकास आघाडीचं सरकार येईल त्यानुसार शेतकऱ्यांचं 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ केलं जाण्याची घोषणा शरद पवार यांनी केलेली आहे. त्याचबरोबर नियमित कर्ज जे फेडतात, म्हणजे प्रत्येक वेळेस आपापलं कर्ज ते देऊन टाकतात, फेडतात, त्यांसाठी 50,000चं प्रोत्साहन म्हणून आर्थिक मदत करणार असल्याची शरद पवार म्हटलेले आहे. आणि याच प्रचार सभेमध्ये महत्त्वाचे राष्ट्रीय नेतेसुद्धा उपस्थित होते, जसे की शरद पवार हे राष्ट्रीय नेते आहेच आहेत. त्याचबरोबर मल्लिकार्जुन खरगे जे की राष्ट्रीय काँग्रेसचे महत्त्वाचे नेते आहेत. त्याचबरोबर उद्धव ठाकरे आणि त्यातले त्यात राहुल गांधी हे सुद्धा नेते उपस्थित होते. आणि त्यामध्ये या घोषणांचा भडीमार केलेला आहे, पाऊस पाडलेला आहे. आता तर सर्वांचं लक्ष लागून आहे कोणतंही सरकार येऊ, कारण की दोन्ही पक्षांनी आपापल्या घोषणा केलेल्या आहेत. जर या घोषणांचा पाऊस नेमका कोणत्या सरकारच्या पारड्यात पडतो हे बघणंच राहणार आहे. लवकरच आपल्याला त्याबाबत कळेलच. परंतु लक्षात घ्या, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी महाविकास आघाडी सरकारने दिलेली आहे. आता जर महाविकास आघाडीचं सरकार आलं तर खरंच या बाबी पूर्ण होतात की नाही हे बघणं खूप महत्त्वाचं आहे.
बघूया तर मग कृषी समृद्धी योजना ही लागू होते की नाही. परंतु जर का महाविकास आघाडीचं सरकार आलं तरच हे शक्य आहेत. परंतु जशा ह्याही घोषणा महाविकास आघाडी सरकार करत आहेत, तसं महायुती सरकारसुद्धा घोषणांचा पाऊस पाडत आहे. त्यामुळे टक्कर जोरदार होणार आहेत. बघूया नेमकं सरकार कोणाचं येतं आणि सरकार आल्यावर योजनांचा ज्या ज्या पार्टीने किंवा ज्या ज्या पक्षाने पाऊस पाडलेला आहे तो पूर्ण होतो की नाही. बाकी नाना पटोले यांनी हे तरी म्हटलं आहे की काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहेत की राज्यात महाविकास आघाडीचंच सरकार येणार. त्यामुळे बघणं खूप गरजेचं आहे की नेमकं सरकार हे कोणतं येतं, महायुती की महाविकास आघाडी. परंतु तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, अशाच महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जाता जाता लाईक करा. तुम्ही व्हिडिओ बघतात परंतु चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करत नाही, तर नक्की ते करा. आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करा. अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.